खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हळवणी फाटा येथे गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कार्यवाहीत खंडाळा पोलिसांना शॉर्ट बोलेरो क्रमांक MH29R2710 मध्ये अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहतूक करीत असताना हळवणी फाटा येथे सापळा रचून शॉर्ट बोलेरो क्रमांक MH29R2710 मध्ये अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहतूक करीत असताना 27 थैल्या, त्यापैकी एका थैल्यात 4 थैल्या अशा एकूण 30 व बोलेरो असा एकूण 2,85,250 रुपये व बोलेरो वाहनाची किंमत 8 लाख रुपये असा एकूण 10,85,250 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे। तसेच सदर माल वाहन नेणारा चालक नामे अजमल खान अजब खान वय वर्ष 32 राहणार प्रभातनगर पुसद यास ताब्यात घेऊन अटक कार्यवाही करण्यात आली। पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील करीत आहेत, पण मुख्य आरोपी बाहेरच। मुख्य आरोपींना अटक होणार की नाही प्रकरण गुलदस्त्यात। वास्तविक पाहता अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहतूक करणारे वाहन चालक माल ज्या व्यक्तीकडून गुटखा आणला ती व्यक्ती ज्या व्यक्तीला गुटखा पोहोचविला जाणार होता त्या व्यक्तीवर ही कार्यवाही करणे आवश्यक आहे। जीवघेणा व प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा चालक याबरोबर निर्माण करणारे व होलसेल विक्री करणारे ही तेवढेच गुन्हेगार असून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पण खंडाळा पोलीस स्टेशनची कार्यवाही अपुरी असून फक्त चालक यास आरोपी करून प्रकरण निकाली काढले जाते की चालकाची कडक चौकशी करून माल अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा ज्या व्यक्तीकडून आणला व ज्या मुख्य व्यक्तीकडे जात होता त्या मुख्य आरोपीवर खंडाळा पोलीस कार्यवाही करणार की त्या पुसद येथील मुख्य आरोपीला खंडाळा पोलीस मोकाट सोडणार प्रकरण गुलदस्त्यात असून पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी सदर प्रकरणी लक्ष देणे गरजेचे आहे। पुसद येथील मधुकर नगर, सुदर्शन नगर, पार्वतीनगर, रहमतनगर व धनकेश्वर परिसरात गुटखा साठवून ठेवलेले गोदाम आहेत। त्यासह इतर ठिकाणी असलेल्या अवैध गुटखा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। प्रतिनिधी सुनील गंगाखेडे, पुसद, यवतमाळ।